आज मी एक कविता म्हणणार आहे. आई होण्यापूर्वीची एक मुलगी आणि आई झाल्यानंतर तिच्यात होणारे बदल, तिने अनुभवलेले स्वतः झालेले बदल. आई झाल्यानंतरची एक मुलगी, तिच्यातले दोन्ही, मुलगी तीच आहे पण तिच्यात असणारे डिफरन्स, आई होण्यापूर्वी आणि आई झाल्यानंतर. मी आई होण्यापूर्वी काय काय करू शकत होते आणि कुठला कुठला अनुभव घेतला नव्हता हे सांगणार एका तरुणीचं हे मनोगत. मी आई होण्यापूर्वी नेहमीच गरमागरम जेवत होते. मी आई होण्यापूर्वी नेहमीच गरमागरम जेवत होते. स्वच्छ इस्त्रीचे कपडे घालत होते आणि फोनवर तासनतास गप्पा मारत होते. स्वच्छ इस्त्रीचे कपडे घालत होते आणि फोनवर तासनतास गप्पा मारत होते. मी आई होण्यापूर्वी कधीही कितीही वेळ झोपून राहू शकत होते. झोपायला किती उशीर होतोय याची मी कधी चिंता करत नव्हते. मी आई होण्यापूर्वी माझ्या शरीरावर, माझ्या मनावर माझा पूर्ण ताबा होता. मी शांतपणे झोपू शकायचे. मी आई होण्यापूर्वी डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावं म्हणून रडणाऱ्या मुलाला कधीच घट्ट पकडून ठेवलं नव्हतं. मी कधीही त्या रडणाऱ्या डोळ्यांकडे बघत स्वतः रडले नव्हते. मी कधीही झोपलेल्या बाळाकडे एकटक बघत रात्रभर जागले नव्हते. मी आई होण्यापूर्वी मला कधीही कल्पना नव्हती की एक एवढंसं छोटं बाळ माझ्या आयुष्याचं एक इतका मोठा हिस्सा होऊन जाईल, की माझं आयुष्य माझं राहणारच नाही. मी आई होण्यापूर्वी मला हे माहीत नव्हतं की कुणावर तरी मी इतकं प्रेम करू शकते. मला कधीही माहीत नव्हतं आई होणं मला इतकं आवडेल. हे मला पण फील झालं होतं आणि मला पण असंच वाटत होतं की आधी मी पण हे सगळ्या गोष्टी केल्या नव्हत्या. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही आई होता ना तेव्हाच खरंच अनुभवता. मी आई होण्यापूर्वी मला हे माहीतच नव्हतं की माझ्या शरीराबाहेरही माझं हृदय आहे. मला हे माहीतच नव्हतं की मी एका छोट्याची भूक भागवू शकते. एका छोट्याशा माझ्याच प्रतिमेचा श्वास मला लांबूनही जाणवू शकेल. मी आई होण्यापूर्वी मला हे माहीतच नव्हतं की मी अर्ध्या रात्री दर 10 मिनिटाने उठून सगळं ठीक आहे ना याची खात्री करत राहीन. मला हे माहीतच नव्हतं की आई असण्याने मिळणारा आनंद, त्यातल्या यातना, दुःख, अचंबित होणं, आश्चर्यचकित होणं, समाधानी होणं, या सगळ्या भावना म्हणजे काय असतात. मला हे माहीत नव्हतं की इतकं इतकं सगळं मी अनुभवू शकते फक्त एक आई असण्याने. मी आई होण्या अगोदर.